करा 1.5/3 0.5. मग तुम्ही सांगा या बी जॉईंटसाठी डिस्ट्रीब्युशन फॅक्टरची बेरीज 1 पाहिजे. जर हा 0.5 येतोय हा किती असणार 0.5 कारण 0.5 आणि 0.5 1. बोला ओके का. हे झालं स्टेप नंबर 2. आता आपण जाणार इथे सगळं तुमचं लक्ष देणं गरजेचं आहे. स्टेप नंबर 3. स्टेप नंबर 3 कॅल्क्युलेट मुवमेंट. कॅल्क्युलेट कसं काढता मुवमेंट. आता इथं पूर्ण फोकस करायचं आहे. जॉईंट मधले सगळे गाळायचे. जॉईंट मेंबर हे जे दोघं आहेत ना के मेंबर के हे दोघं गाळून टाकायचे आणि बाकी सगळं लिहायचं. जॉईंट मेंबर हां हे दोघं गाळून टाकलं DF. आणि नंतर असतो इथं हा एवढा सोपा क्वेश्चन मला MPSCला आला होता हा चुकवला मी किंवा हा मला अजूनही पश्चाताप होतो. 8 मार्काचं गणित होते. म्हणजे बघा मी हे सोडलं तरी चुकवतो. कशी राहते बुद्धी बघा. हे उदाहरण चुकवलं मी. हे जसं तसं एवढं सोपं उदाहरण उदे त्यांना कळेल मग त्यांना लक्ष घालते ना. हे बघा 2 आहे आणि इकडे 1 मीटर असेल निम्मा इकडे 1 मीटर असेल निम्मा. चला जॉईंट काय आहे. जॉईंट काय आता ABC बरोबर. हां मेंबर काय याला AB. बीला किती मेंबर येतात कोणकोणते BA आणि BC. सीला कोणता आहे CB. लक्षात. चला डिस्ट्रीब्युशन फॅक्टर डॅश डॅश BAचा किती आहे रे 0.5 0.5. बोला इथपर्यंत काही डाऊट आहे का तुम्हाला. इथपर्यंत काही डाऊट नाही. आता आपण जाऊ फिक्स एंड मुवमेंट लिहायचं. फिक्स एंड मुवमेंट. फिक्स एंड आता फिक्सेड मुवमेंट तुम्हाला लिहायचे बघा ना. मग AB ना AB साठी फिक्सेड MFAB काय आहे बाबा 1.67 आहे आणि BA साठी बी तीच आहे. हे काय AB आणि BA साठी ती 1.67 आहे. पण हा जर प्लस असेल तर हा करायचा मायनस. प्लस मायनस. चला पुढे पुढे जर बघायला गेलं तर BC आणि CB या दोघांसाठी जर बघायला BC आणि CB दोघांसाठी व्हॅल्यू एकच आहे 2.5 आहे. पण हा जर प्लस असेल तर इकडचा काय असेल -2.5. बोला 50 ठीक आहे. काही डाऊट आहे का इथपर्यंत. जॉईंट मेंबर DF FEM. आता आपण इथून सुरुवात करणार. FEM बी झाला. आता आपण करणार कॅरी ओव्हर मुवमेंट. कॅरी ओव्हर मुवमेंट. तर कॅरी ओव्हर मुवमेंट काढा. तुम्ही मला सांगा ए जॉईंट कोणता होता हिंज. कोणता होता हिंज. एंडवाला हिंज आहे. ए जॉईंट जर का एंडवाला हिंज आहे याचा अर्थ इथं मुवमेंट 0 राहणार. मधल्या हिंजला मुवमेंट काहीतरी राहती पण एंडचा जो हिंज आहे इथं मुवमेंट किती राहणार 0. एला मुवमेंट 0 पाहिजे होती फिक्सेड मुवमेंट पण तरी किती दाखवली तुम्ही. गलत होते ना तुमच्याकडून. हे बघा तुम्हाला सांगतो हा एंडचा हिंज आहे. हा एंडचा जर हिंज आहे तर एंडच्या हिंजला मुवमेंट किती राहते 0. जर इथं एंडच्या एंडला जर मुवमेंट 0 आहे तर तुम्ही कशाला इथं 1.67 दाखवता. याचा अर्थ असा आहे की इथं तुमचं चुकलं आहे काहीतरी. मग काय चुकलं आहे मग काय करायला पाहिजे बॅलेन्स करायला पाहिजे. बॅलेन्स गाडी इथं कारजवळ बॅलेन्स. आता बॅलेन्स तर कसं करणार बॅलेन्सिंग कसं करणार विचार करा. एला मुवमेंट पाहिजे होती 0 पण तरी किती दिसते. मग तुम्हाला 0 करण्यासाठी काय करावं लागेल बॅलेन्ससाठी 1.67 तुम्हाला लावावं लागेल मायनसमध्ये. तेव्हा हे दोघांची बेरीज 0 होईल. इकडे या सीला पण हिंज आहे. इथे बी फिक्सेड मुवमेंट काय पाहिजे होती 0 पण आहे का. मग याला 0 करण्यासाठी तुम्हाला बॅलेन्स करण्यासाठी किती लावावं लागेल. हा मायनस आहे पॉझिटिव्ह 2.50 लावावं लागेल. प्लस असेल तर मायनस लावणार मायनस असेल तर प्लस लावणार. बघा समजते का. हे तर ओके हे बी ओके हे बी ओके. FEM मी सगळ्याला लिहिले आले प्लस मायनस. पण मला कळालं की ए एंड तर हिंज होता इथं 0 पाहिजे होतं प्लस मग मायनस लिहून टाकलं. सी एनला तर इथं काय 0 पाहिजे होतं मी प्लस लिहून टाकलं. काही डाऊट आहे का. पुढे कॅरी ओव्हर मुवमेंट. कॅरी ओव्हर मुवमेंट कशी जाते. हा जातो या रेषेला क्रॉस करून इकडे आणि हे जातो इकडे रेषेला क्रॉस करून इकडे. समजलं. 1.67 क्रॉस करून इकडे जाणार तर किती व्हॅल्यू येणार बघा. निम्मा करून निम्मा जाईल ना क्रॉस करून. 1.67 निम्मा सांगा. निम्मा म्हणजे बाय 2 0.84. समजलं का. पण तो मायनस आहे म्हणून मायनस जाईल -0.84. चला इकडे 2.5 इकडे निम्मा जाईल हाफ 1.25 झालं. आणि CM झाल्यानंतर आपण लास्टला काय काढायचं टोटल काय काढायचं. अशी लाईन मारून द्यायची इथं
APMच्या डोक्यावरती बीचा असेल मारून द्यायची. बघा APMच्या डोक्यावरती मारलं. APM टू टोटल. मग आता यांची बेरीज करा. 1.67 मायनस 1.67 0 मायनस 1.67 मायनस 0.84 करा. मायनस 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 टाक. मायनस 1.67 मायनस 1.67 मायनस 0.84 किती झालं? मायनस 0.83. किती झालं? मायनस 2 पॉईंट होईल ना बाळा, नेमकं कर ना. मायनस 1.67 मायनस 2.81 आलं का? मायनस 2.51 आलं का? चेक करा. हां चला हे करा. 2.50 प्लस 1.25. हे प्लस व्हॅल्यू नाही बघा, प्लस एक नाही आहे, चिन्ह नाही म्हणजे प्लस असतो तो. 2.50 प्लस 1.25 प्लस 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 मायनस का करते? प्लस. हां किती आला आन्सर आता? 3.75. 3.75. मायनस आणि प्लस इथे किती असेल? 0. तुम्ही विचार करा, एला उत्तर आलं 0, सीला उत्तर आलं 0. या बीला दोघं ठिकाणी यांची जर बेरीज केली ना, म्हणजे इकडचं जे तिकडं इकडचं पाहिजे होतं, पण आहे का? म्हणजे उत्तर आपलं अजून आलेलं नाही. याच्या खाली करत जावं लागेल. पहिले इथपर्यंत समजतं का? चेक करा. इथं काही प्रॉब्लेम नाही दिलं. मेंबरबद्दल AB BA हे काही प्रॉब्लेम नाही करत. डिस्ट्रीब्युशन फॅक्टर हे चिपकून उचल लावून दिले इथं. आणि इथे मुवमेंट बघा, AB याची दोघी सारखी होती, पण प्लस मायनस लिहिलं है ना हे ना. आणि नंतर मग बॅलन्स करण्यासाठी मला काय करावं लागलं की हे PM झालं, पण असं मुवमेंट इथं आणि इथं नव्हती, शून्य होती. तुम्हाला मायनस 1.67 लावावं लागलं. इथे 2 लावताच इकडे निम्मी गेली. दोघांची बेरीज करून खाली गेली. चालेल. चला आता आपण पुढे काय करणार माहिती आहे का? आता विचार करा, इथं इकडची निकडची व्हॅल्यू सारखी पाहिजे होती, आली नाही. तुम्ही या दोघांचं कॅल्क्युलेशन करून सांगा किती उरतं इथे. काय करायचं? मायनस 2.51 मायनस 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 2.51 प्लस 3.75 मायनस 2.51 किती? 1.24 आलं. हा याचा अर्थ तिथं अजून 1.24 उरलेलं आहे. कुठं? या बीला. इकडचं पण इकडे दोघांची बेरीज जिथं 0 व्हायला पाहिजे होती, पण तरी काय किती उरलंय? 1.24. मग तुम्ही कॅल्क्युलेटरमध्ये आता काय करणार? काय अप्लाय करणार? मायनस 1.24. आता तुम्ही काय करणार इथं? बॅलन्स. तुम्ही किती टाकून दिलं? मायनस 1.24 टाकला. एक मायनस 1.24 तुम्ही टाकणार. BA काय म्हणाल की बाबा मी निम्मा घेणार. तू काय म्हणणार? मी निम्मा घेणार, कारण की 0.5 आहे ना. मग त्याला इंटू 0.5 करायचं फॅक्टरने. हे आन्सर जे आलेलं आहे त्याला त्याचं चिन्ह बदलवायचं. ते बघा, जे आन्सर आलेलं आहे याचं चिन्ह बदलून कॅल्सियम घेऊन घ्यायचं. 1.24 होता, मायनस 1.24 घेतला, इंटू 0.5 केला तर किती आलं? मायनस 0.62. सेम इकडे पण बघा, इथं जे ना, इथं किती आलं? सेम तेच करायचं. मायनस 1.24 इंटू इकडचा फॅक्टर 0.5. हे उत्तर किती येईल? मायनस 0.62 आलं. हे मुवमेंट इथं आहे, पण हे बॅलन्स आहे, पण कॅरीवर मुवमेंट होईल. आता कॅरीवर मुवमेंट किती? हा म्हणेल मी इकडे जातो, हा म्हणेल मी इकडे जातो, रेषेला क्रॉस करून जातात. पण हा इकडे जातो, पण हा हिंज काय म्हणतो की बाबा मी हिंज आहे, मी कधी मुवमेंट घेत नाही. तो तर 0 येईल, हा मुवमेंट घेणार नाही. असं झालं उदाहरण सॉल्व. आता टोटल हा आला 0, हा आला 0. हां हे मधलं नका पकड जा, हे असं असं पकडायचं आहे. मधलं नका पकडा बरं का. मायनस 2.51 मायनस 0.62. मायनस 3.13. इकडे या. 3.75 मायनस 0.62. 3.75 मायनस 0.62 किती आलं? 3.13 आलं का उत्तर? मायनस आणि प्लस आला ना सर. 0 0 किती? संपला विषय.